रसिको नमस्कार. या ग्लोबल साहित्य सफरीमध्ये मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. या सफरीचं आजचं आहे 9वं पुष्प आणि मी बोलणार आहे जगप्रसिद्ध इटालियन लेखक उंबेर्तो एको ह्याची जी अतिशय गाजलेली कादंबरी आहे द नेम ऑफ द रोज याविषयी. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी आपल्याला विनंती करतो की आपण सगळ्यांनी आमच्या म्हणजे ग्रंथालीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, त्या बेल आयकॉनवर बटन दाबा. आणि एक गोष्ट म्हणजे आता ग्रंथाली ट्विटरवरती देखील आहे. @ग्रंथालीवॉच या नावाचं आमचं ट्विटरचं हँडल आहे. तर जे कोणी आपण ट्विटरवरती असाल ते सगळे आमच्याबरोबर या, आम्हाला फॉलो करा अशी आपल्या सगळ्यांना मी विनंती करतो. उंबेर्तो एको हा एक प्रसिद्ध इटालियन तत्त्वज्ञानी, लेखक आणि कादंबरीकार. तो मध्ययुगीन कला आणि भाषा यांचा अभ्यासक, सांस्कृतिक समीक्षक आणि राजकीय व सामाजिक भाष्यकार होता. लेखनातील आणि बोलण्यातील प्रतीकं, चिन्ह इत्यादींचा तौलनिक अभ्यासक म्हणजेच सिमोटिशियन होता आणि या शास्त्रात स्वतःचं मानाचं स्थान निर्माण करणारा एक प्राध्यापक. एको रसिको हा एक अवलियाच होता बघा. त्याचा जन्म 5 जानेवारी 1932 रोजी इटलीच्या वायव्येला असलेल्या पिडमॉन्ट प्रांतातील अलेसँड्रिया या छोटेखानी शहरात झाला. त्याच्या वडिलांचं नाव गिउलो आणि आईचं नाव जिओव्हाना बिसिओ असं होतं. त्याला एक धाकटी बहीण होती. त्याचे वडील हे 13 भावंडांपैकी सर्वात ज्येष्ठ होते. ते धातू उद्योगाशी निगडीत असलेल्या कारखान्यात लेखपाल म्हणजेच अकाउंटंट म्हणून नोकरीला होते. एकोचे आजोबा टायपोग्राफर म्हणजेच टंकलेखक म्हणून काम करत आणि कुटुंबाची आर्थिक स्थिती तशी मध्यमच होती, हे लक्षात ठेवा. त्यावेळी इटलीमध्ये नॅशनल फॅसिस्ट पार्टीचं राज्य होतं आणि मुसोलिनी हा पंतप्रधान होता. मुसोलिनींनी 1922 ते 1943 पर्यंत इटलीवर राज्य केलं. त्याने एकाधिकारशाही लागू केली जेणेकरून राजकीय आणि वैचारिक विरोधकांचे पूर्णपणे खच्चीकरण केलं गेलं. त्यामुळे सरकारविरुद्ध काही करणं दुरापासच होतं. सैन्यात भरती होण्याचं फरमान आल्यावर उंबेर्तोच्या वडिलांनी आपली नोकरी सोडली आणि ते सैन्यात दाखल झाले. ते सैन्यात असताना साधारणतः 3 युद्धात लढले. 1935 ते 1938 साली इथिओपियाबरोबर झालेलं इटलो ॲबिसिनियन वॉर, अल्बेनियावरील चढाई आणि अर्थातच 1940 ते 1943 दरम्यानचं दुसरं महायुद्ध. 1943 मध्ये इटलीने हार पत्करली हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यानंतर 1945 पर्यंत इटली ही जर्मनीच्या हातातली एक कठपुतळीची बाहुलीच तयार झाली होती, हेही तेवढंच खरं आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी होणाऱ्या बॉम्ब वर्षावापासून बचाव करण्याच्या दृष्टीनं उंबेर्तो त्याच्या आई आणि बहिणीसह पिडमॉन्टमधील एका डोंगराळ गावात स्थलांतरित झाला. त्या ठिकाणी सॅलेशियन चर्चनं चालवलेल्या शाळेत त्याचं शिक्षण झालं. जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेण्याची वेळ आली तेव्हा वडिलांच्या इच्छेला मान देऊन त्यानं पिडमॉन्ट प्रांताची राजधानी असलेल्या ट्युरिन शहरातील ट्युरिन महाविद्यालयात कायद्याचा अभ्यास करण्यासाठी प्रवेश मिळवला. कायद्याचं शिक्षण घेऊन उंबेर्तोनं वकिली करावी अशी त्याच्या वडिलांची इच्छा होती. पण त्या शाखेत तो जास्त काळ टिकू शकला नाही, कारण त्याच्या मनाची मध्ययुगीन संस्कृती आणि वाङ्मय याकडे असलेली ओढ. त्याच्या आजोबांनी या विषयावरची अनेक पुस्तकं संग्रहित केली होती. आजोबांच्या निधनानंतर याचा उंबेर्तोला सुगावा लागला आणि तो या पुस्तकाच्या दुनियेत अगदी रमून गेला बघा. त्याने ज्यूल व्हर्न, मार्को पोलो, चार्ल्स डार्विन आणि साहसी कथांवरील आणखीन कॉमिक्स वाचून काढली आणि त्याचा अगदी पार फडशा पाडला. 1954 साली ट्युरिन विद्यापीठातून तत्त्वज्ञान या विषयावर उंबेर्तोने BA पदवी घेतली. त्यानं सेंट थॉमस ॲक्विनास या मध्ययुगातील एका तत्त्वज्ञानी ब्रह्मज्ञानी म्हणजेच
ज्याला आपण थिओलॉजियन म्हणतो, यावर प्राध्यापक लुईगी पॅरेसन यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधनात्मक प्रबंध सादर केला. त्यावर ट्युरिन विद्यापीठानं त्याला तत्त्वज्ञानासाठी लॉरिया ही पदवी प्रदान केली. पदवी प्राप्त झाल्यावर एकोनं राज्याच्या दूरदर्शन आणि नभोवाणी प्रसारण केंद्रामध्ये, ज्याला रेडिओ टेलिव्हिजन इटालिना म्हणजेच RAI असं म्हणायचे, इथे नोकरी पत्करली. त्यावेळी त्यानं अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचं संपादकीय आयोजन केलं. तो ट्युरिन विद्यापीठात अतिथी व्याख्याता म्हणून शिकवत होता. 1956 साली त्याच्या पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर तो ट्युरिन विद्यापीठात सहप्राध्यापक म्हणून नोकरीला लागला. पुढे 1958 साली उंबर्तोने सक्तीची सैनिकी नोकरी पत्करली. त्यामुळे साहजिकच त्याला RAI आणि विद्यापीठाची नोकरी सोडावी लागली. 1959 उंबर्तोनं आपलं दुसरं पुस्तक प्रसिद्ध केलं. त्याचं शीर्षक होतं द डेव्हलपमेंट ऑफ मेडिव्हल ॲस्थेटिक्स, अर्थातच मध्ययुगातील सौंदर्यशास्त्राची जडणघडण. या पुस्तकाची योग्य ती दखल घेऊन ट्युरिन विद्यापीठानं कुठल्याही अभ्यासक्रमासाठी अत्युच्च असणारी पदवी लिबरा डॉकेन्झा डॉक्टरल ही सौंदर्यशास्त्रासाठी उंबेर्तोला प्रदान केली. तत्त्वज्ञान, वाङ्मय, सौंदर्यशास्त्र, वास्तुकलाशास्त्र हे असे विविध विषय हाताळल्यावर त्याच्यामधील बुद्धिवादी प्रबोधनाची आवड असणाऱ्याला नवं काहीतरी करावयास हात शिवशले नाहीत तरच नवलो. 1961 त्यानं फेनोमेनॉलॉजी ऑफ माईक बॉन्जोर्नो या नावाचा लघुनिबंध लिहिला. या लेखानं तेव्हा समाजात बरंच काहूर माजवलं, हे लक्षात ठेवा. पिरेली नावाच्या टायर निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या मासिकामध्ये जनसंचार माध्यमावर आधारित लेखमाला उंबर्तोनं सादर केली. 1962 साली रनेट रामगी या एका जर्मन कला शिक्षिकेशी उंबर्तोचा विवाह झाला. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी अशी अपत्य झाली. ट्युरिन विद्यापीठात 1963 साली एकोची व्याख्याता म्हणून नियुक्ती झाली. याच वर्षी पुराण मतवादाला संपूर्ण नाकारणारी ग्रपो 63 म्हणजे 63 ही संस्था त्यानं स्थापन केली. यामागे अतिनवनिर्मित साहित्य स्वबळावर प्रकाशित करण्याचा त्याचा मानस होता. पुढं मिलान येथील मिलान विद्यापीठात त्याने वास्तुकलाशास्त्राचा व्याख्याता म्हणजेच लेक्चरर म्हणून 1964 साली नोकरी पत्करली. सन 1965 ते 1969 एको फ्लॉरेन्सच्या विद्यापीठात दृश्य संवाद म्हणजेच व्हिज्युअल कम्युनिकेशन या विषयाचा अध्यापक होता. 1971 साली बोलोनिया विद्यापीठात तो सहयोगी प्राध्यापक होता. पुढे 1975 अ थेरी ऑफ सिमोटिक्स हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर त्याला त्याच विद्यापीठात बढती मिळाली आणि तो सिमोटिक्सचा प्राध्यापक झाला. 1979 साली एकोनं द रोल ऑफ द रीडर हे पुस्तक आणि 1984 साली सिमोटिक्स अँड फिलॉसॉफी ऑफ लँग्वेज ही पुस्तकं प्रकाशित केली. 1972 पासूनच उंबर्तो एकोला परदेशातून शिकवण्यासाठी बोलॉनियाला सुरुवात झाली होती. त्याप्रमाणे त्यानं न्यूयॉर्क, रटगर्स, नॉर्थवेस्टर्न, हार्वर्ड, येल, ऑक्सफर्ड, कोलंबिया इत्यादी अतिशय प्रतिष्ठित विद्यापीठामध्ये व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणजेच अभ्यागत अध्यापक म्हणून शिकवलं. 1980 साली बोलोनिया विद्यापीठात त्यानं पाश्चिमात्यांच्या मानववंशशास्त्रावरील अपाश्चिमात्यांचा दृष्टिकोन हा उपक्रम सुरू केला आणि आंतरराष्ट्रीय संस्कृतीचं एक जाळंच निर्माण केलं. केवढं मोठं काम आहे. त्यामुळे 1991 साली चीनमध्ये पहिली आंतरराष्ट्रीय परिषद भरली. पुढं नियमित काळानं वेगवेगळ्या देशात पाश्चिमात्य आणि पूर्वीय संस्कृतीची देवाणघेवाण होण्याच्या उद्देशानं अशा परिषदा भरवण्यात आल्या. अगदी भारतात देखील गोवा येथे ही परिषद झाली होती. 1988 साली उंबर्तो एकोनं
युनिव्हर्सिटी ऑफ द रिपब्लिक ऑफ सॅन मारियोमध्ये डिपार्टमेंट ऑफ मीडिया स्टडीजची स्थापना केली. 1992मध्ये तो शिकवत असलेला बोलोन्या युनिव्हर्सिटीमध्ये त्याने इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन डिसिप्लिन्स याची स्थापना केली. त्यानं वर्सस हे सिमोटिक्सवरील नियतकालिक सुरू केलं, जे पुढे VS या नावानं प्रचलित झालं. बोलोन्या विद्यापीठात नवीनच प्रायोगिक तत्वावर सुरू केलेल्या डिसिप्लिन ऑफ व्हिज्युअल अँड परफॉर्मिंग आर्ट्स अँड म्युझिक डॅम्स या शाखेत एकोनं प्राध्यापक म्हणून काम केलं. डॅम्समधून एको पुढे सायन्स ऑफ कम्युनिकेशन्स या अभ्यासकीय विभागाकडे वळला आणि पुढे अध्यक्षही झाला. 2010 साली अकॅडेमिया डी लिंची या 1603 साली स्थापन झालेल्या आणि युरोपातील सर्वात प्राचीन आणि सर्वात मानाची समजल्या जाणाऱ्या वैज्ञानिक संस्थेनं त्याला आमंत्रित केलं होतं. हा त्याचा मोठा सन्मानच होता. हो, केवढा मोठा सन्मान. उंबेर्तो एकोचा प्रवास ओपन टेक्स्ट आणि सिमिओटिक्सकडे चालला होता. सिमिओटिक्स म्हणजे चिन्ह आणि संकेत या संबंधीची असलेली कार्य आणि कृती यांचं तत्त्वज्ञानाधिष्ठित सिद्धांत यावर सखोल विचार मंथन. एकोच्या लेखनाचे शास्त्र अविभाज्य भागच आहे नव्हे, तर त्याच्या दृष्टीनं सिमिओटिक्स हे तत्त्वज्ञान इतकंच महत्त्वाचं आहे. सिमिओटिक्स हे फक्त भाषेचं पृथक्करण किंवा विश्लेषण नसून संस्कृतीच्या सर्व प्रकारांचा, त्यांच्या बारकाव्यांच्या दर्जाचा सिद्धांत आहे. एकोनं थेअरी ऑफ इन्फॉर्मेशन हा नवा सिद्धांतही मांडला. त्याने स्थापन केलेल्या इटालियन स्केप्टिक असोसिएशन, जी सिमिओटिक्स या विषयावर काम करणारी संस्था आहे, त्याचा तो पहिल्यांदा सभासद झाला आणि नंतर अध्यक्षही होता. तो एकोने आयुष्यात 7 कादंबऱ्या लिहिल्या. त्याची पहिली कादंबरी म्हणजेच द नेम ऑफ द रोज ही 1980मध्ये प्रकाशित झाली, ज्यावर मी आता पुढे बोलणार आहे. या कादंबरीमुळे त्याला कादंबरीचा बादशाह हा मान मिळाला. फॉकॉर्ड्स पेंड्युलम ही एकोची दुसरी कादंबरी 1988मध्ये प्रकाशित झाली. त्यानं एका मुलाखतीत सांगितलं होतं की तो जेव्हा एखाद्या कादंबरीवर काम करतो तेव्हा तिच्या कथानकात बराच काळ रमतो, अगदी ती कादंबरी पूर्ण होईपर्यंत. या कादंबरीच्या बाबतीतही असंच झालं आणि ही कादंबरी पूर्ण होण्यास 8 वर्ष लागली. पण ही त्याची सर्वात आवडती कादंबरी आहे, लक्षात ठेवा. यात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांच्या, दुष्कृत्य करणाऱ्या गटांची आणि रोसिक्युशन सोसायटी यांची एक चित्तथरारक कहाणी आहे. एकोची तिसरी कादंबरी आयलंड ऑफ द डे बिफोर ही 1994 साली प्रसिद्ध झाली. साहित्यिकदृष्ट्या ही कादंबरी जरा उजवी आहे. ही देखील एकोच्या आवडीची अशी एक रहस्यमय गूढ कथा आहे. बॉदोलिनो ही एकोची चौथी कादंबरी 2000 साली प्रसिद्ध झाली. ही कथा ऐतिहासिक अतिशयोक्तीची आहे. ही वेगळ्या स्तरावर वेगवेगळ्या संकेत आणि संदर्भासह उलगडत जाते. अनेक पदरांची गुंफलेली कथा वाचताना वाचकाला खरं आणि खोटं यातील फरक कळण्यासच होतो. एकोची 5वी कादंबरी म्हणजे 2005 साली प्रकाशित झालेली मिस्ट्रियस फ्लेम ऑफ क्वीन लोआना. यातही वास्तव आणि कल्पनांचा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. 2010 साली एकोची 6वी कादंबरी प्राग सेमेटरी प्रकाशित झाली. ही एक ऐतिहासिक रहस्यकथा आहे. यात त्याने साहित्याच्या जोरावर ऐतिहासिक सत्य उघड करताना एका ऐतिहासिक मोठ्या लबाडीचं भांडच फोडलं आहे. एकोची 7वी कादंबरी न्यूमरो झिरो ही 2015 साली प्रकाशित झाली. दुसऱ्या महायुद्धानंतर वेगवेगळ्या विरोधी शक्तीमधलं वैमनस्य आणि त्यातून निर्माण झालेल्या स्फोटक परिस्थितीचं विदारक चित्रण या कादंबरीत केलं आहे. उंबर्तो एकोनी आणखी वेगवेगळ्या विषयावरील जवळजवळ 35 पुस्तकं लिहिली आहेत. 35 आणि विषयही अतिशय वेगवेगळे. उच्च शिक्षणासाठी विद्यापीठात संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी त्यानं हाऊ टू राईट अ थिसिस म्हणजेच प्रबंध कसा लिहावा हे पुस्तक लिहिले.
या पुस्तकाच्या वेगळ्या भाषात जवळजवळ 23 आवृत्त्या निघाल्या आहेत. विषय निवडीपासून संशोधन तंत्रापासून पहिला मसुदा कसा लिहावा हे सांगणारी ही नियमपुस्तिका एकूण अगदी कादंबरी स्वरूपातच लिहिली आहे बघा. 1962 साली लिहिलेल्या द ओपन वर्क या पुस्तकात वाचकांच्या प्रतिक्रिया आणि त्यांनी लावलेले अर्थ हे कुठल्याही लिखाणाचं अविभाज्य भाग आहेत असे एको म्हणतो. तर द सर्च फॉर द परफेक्ट लँग्वेज या पुस्तकात तो परिपूर्ण भाषेच्या निर्मितीच्या प्रयत्नांवर भाष्य करतो. 1990च्या दशकाच्या प्रारंभी अनेक नामवंत कलाकार आणि तत्त्वज्ञानी यांच्या सहकार्यानं एकूण नर्मविनोदाने भरलेले अनेक लेख लिहिले. आता पुढची मजा आहे का. मेटाफिजिक्स म्हणजेच अमूर्त युक्तिवादावर आधारित तत्त्वज्ञानासारख्याच एका काल्पनिक पेटाफिजिक्स नावाच्या तत्त्वज्ञानावर त्यांनी लेख लिहिले. त्याला काय म्हणाय माणसाला, काय बुद्धिमत्ता अचाट. 1997 साली त्यांनी लिहिलेल्या कांट अँड द प्लॅटिपस या पुस्तकात भाषा आणि आकलन यावरील निबंध आहेत. 2010 साली पॅरिसमध्ये लुवर येथे कला, साहित्य आणि संस्कृती या सर्वांचे अर्थ उलगडून दाखवणारे एक प्रदर्शन भरवले होते आणि त्यात एकोचा सहभाग होता. 2013 साली लिहिलेल्या द बुक ऑफ लिजेंडरी लँड्समध्ये त्याने वेगवेगळ्या मिथकांचा आणि संदिग्ध गोष्टींचा शोध घेतला आहे. हिस्ट्री ऑफ ब्युटी, ऑन अग्लीनेस, फेथ इन फेक्स, ट्रॅव्हल्स इन हायपर रियालिटी, हाऊ टू ट्रॅव्हल विथ अ साल्मन ही त्याची अतिशय विविध विषयांवर गाजलेली पुस्तकं आहेत. विषयांची त्या पुस्तकाची नावं बघा रसिको, काय माणसाची रेंज होती हे बघा, त्याचा आवाका केवढा मोठा ते बघा. एकोनं लेख लिहिलेले आणखी काही विषय बघा रसिको. इटालियन चित्रकार प्रसिद्ध राफेल त्याच्या पूर्वीच्या काळातील चित्रांच्या बनावटीची योजना, लुई विटनच्या नकली हँडबॅग्स, विश्वकप म्हणजे वर्ल्ड कपपासून ते अमेरिकन पॉर्न स्टार्स या सगळ्या विषयावर एकोनं लिहिलं आहे. इतक्या विविध विषयावरील एकोची ही साहित्य संपदा आपल्याला अगदी थक्क करून सोडते. एकोच्या दृष्टीनं आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळ्या लेखकांचा मनावर पगडा बसणं हे बुद्धिमत्तेचं लक्षण आहे. एकोच्या मते आयरिश लेखक जेम्स जॉईस आणि अर्जेंटिन लेखक जॉर्ज लुई बोरेस हे दोघे अतिशय जगप्रसिद्ध आहेत. या दोघांचा त्याच्या स्वतःच्या लिखाणावर सर्वात जास्त प्रभाव आहे. विविध विषयांचा व्यासंगी आणि विद्वान एको याला शैक्षणिक विश्व आणि लोकप्रिय विश्व यांना जोडणारा सेतू बांधण्याचं कसब आणि चातुर्य दोन्ही अवगत होतं. एको हा एक अनुवादकही होता, लक्षात ठेवा. 1983 साली त्यानं केलेले अनुवाद प्रकाशित झाले आहेत. त्यानं नियतकालिकातून आणि वृत्तपत्रातून खूप स्तंभलेखन केलं आहे. हे काहीच नाही, त्यांनी अगदी लहान मुलांसाठीही 3 पुस्तकं लिहिली आहेत. एकोच्या स्वतःच्या संग्रहातील पुस्तकांची संख्या जवळजवळ 50,000च्या आसपास होती. त्याच्याकडे 1200 पेक्षा जास्ती दुर्मिळ ग्रंथ होते. वेळ मिळेल तेव्हा तो अत्याधुनिक वाद्यवृंदांचे संगीत तबकडीवर ऐकत असे. शब्दकोश वाचायची देखील त्याला खूप आवड होती. उंबर्तो एकोला खूप पुरस्कार मिळाले. 1981 साली द नेम ऑफ द रोज या कादंबरीसाठी स्ट्रेक्झा हा इटलीतील सर्वात श्रेष्ठ आणि मानाचा समजणारा पुरस्कार त्याला मिळाला. त्याच वर्षी त्याला अंगिहारी पारितोषिक मिळालं. त्याला मेंडिसिस पारितोषिक, मिल्व्हान पारितोषिक, केनियन रिव्ह्यू अवॉर्ड हे असे अतिशय प्रतिष्ठेचे सन्मान मिळाले. त्याला OMRI म्हणजेच ऑर्डर ऑफ मेरिट ऑफ रिपब्लिक ऑफ इटली हा इटलीच्या नागरिकाला देण्यात येणारा सर्वश्रेष्ठ पुरस्कारही देण्यात आला. रसिको हो, आपल्याला ऐकून फार आश्चर्य वाटेल, पण एकोला वेगवेगळ्या विद्यापीठांनी 30 ऑनरी डॉक्टरेट्स पदव्या दिलेल्या होत्या. त्याच्या लिखाणाची अनेक भाषांमध्ये भाषांतर होऊन त्याद्वारे त्याला सर्व जागतिक स्तरावर वाचकही लाभले. एका मुलाखतीत एका प्रेक्षकाने त्याला असा प्रश्न विचारला की तुमचा देवावर विश्वास आहे का. यावर तो थोडासा चिडला, भडकला. त्याने उत्तर दिलं की मी अशा व्यक्तिगत प्रश्नाचे उत्तर जाहीर सभेत देत नाही,
परंतु एवढं नक्की सांगू शकतो की परमेश्वराचा माझ्यावर संपूर्ण विश्वास आहे. उंबेर्तो एकोचा वयाच्या 84व्या वर्षी इटलीतील मिलान येथे 19 फेब्रुवारी 2016 साली मृत्यू झाला. यावेळी तो बोलोन्या विद्यापीठात सर्वोत्तम मानाच्या जागी म्हणजेच प्रोफेसर इमिरिटस म्हणून कार्यरत होता. याच विद्यापीठात त्याने सर्वात जास्त काळ अध्यापन केले होते. प्रतिदिनी 60 सिगरेट सोडल्यामुळे गोगरा झालेला आवाज आणि आयुष्यभर असलेल्या खाण्याच्या आवडीमुळे पोटाचा नगारा असलेला उंबेर्तो इको म्हणजे माणुसकी जपणारी एक विलक्षण आसामी होती. एवढ्या विस्तृत विषयावर लिहिणारा एकोसारखा लेखक हा विरळाच. आता मी द नेम ऑफ द रोज या कादंबरीकडे वळतो. मगाशी सांगितल्याप्रमाणे उंबेर्तो इकोची द नेम ऑफ द रोज ही कादंबरी 1980 साली प्रसिद्ध झाली. ही त्याची पहिलीच कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर अगदी लगेचच लोकप्रियतेच्या शिखरावर विराजमान झाली आणि स्थिरावली देखील. या कादंबरीच्या कथानकाचा कालखंड आहे इसवी सन 1327 मधला नोव्हेंबर महिना. कथा घडते ते ठिकाण आहे उत्तर इटलीमधील एका डोंगरावर असलेली एक बेनेडिक्टियन मोनस्ट्री किंवा ॲबे म्हणजेच मराठीत आपण ज्याला साधक विहार म्हणतो तो. या सुमाराची रोमन कॅथलिक धर्माची जी स्थिती होती ना तिची जरा माहिती असणं आवश्यक आहे, म्हणजे कादंबरीतले संदर्भ सहज लक्षात येतील. त्यावेळी सम्राट लुई चौथा हा इटलीच्या गादीवर होता. त्याचा आणि पोप जॉन 22 यांचा अगदी 36चा आकडा होता. चर्चनं संपत्तीबाबत कसं असावं, संपत्तीकडे कसं बघावं याबद्दल फ्रान्सिस्कन आणि डोमिनिकन पंथात वाद झाला होता. फ्रान्सिस्कन पंथाच्या काही लोकांचं असं म्हणणं होतं की रोमन कॅथलिक चर्चनं आपल्या सगळ्या संपत्तीचा त्याग केला पाहिजे असं गॉस्पेलमध्ये म्हणजेच येशूच्या शिकवणीत सांगितलेलं आहे. या लोकांना स्पिरिच्युअलिस्ट असं संबोधलं जात होतं. बऱ्याच फ्रान्सिस्कन साधकांनी आणि धर्मगुरूंनी याचा मात्र जरा वेगळा अर्थ लावला होता. या भांडामांडीत नंतर स्पिरिच्युअलिस्टपैकी काही लोकांनी काही श्रीमंत लोकांची हत्या करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तो वाद आणखीच चिघळला, आणखीनच पेटला. पोप जॉन 22नं या सगळ्या स्पिरिच्युअलिस्टना हेरेटिक्स म्हणजेच पाखंडी म्हणून घोषित केलं. हेरेटिक्स म्हणजे ते लोक जे धर्मग्रंथात सांगितलेल्या धर्मतत्वांना नाकारतात. मात्र लुई चौथा हा जो सम्राट होता त्याचा मात्र या स्पिरिच्युअलिस्ट लोकांना पाठिंबा होता. या पार्श्वभूमीवर त्या कादंबरीची कहाणी घडते आणि ती फक्त 7 दिवसातच, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. पहिल्या दिवशी विल्यम ऑफ बास्करविल्स हा एक फ्रान्सिस्कन मध्यमयीन मठाधिकारी आचसो ऑफ मेल्क या बेनेडिक्ट पंथातल्या अगदी तरुण म्हणजे अगदी पोर वयातल्या साधकाबरोबर आत्ता सांगितलेल्या ॲबेत पोचतो. विल्यम हा इंग्लिश असतो आणि आचसोला त्यानं नुकतंच स्वतःबरोबर घेतलं असतं. त्या ॲबेत त्यांचं उत्तम स्वागत होतं. पण लगेचच त्यांना असं कळतं की ॲबेत राहणाऱ्या एका तरुण रेखाचित्रकार साधकाचा 2 दिवसापूर्वीच संशयास्पद मृत्यू झाला असतो. ॲबेचा प्रमुख असतो, त्याचं नाव असतं ॲबो, हा विल्यमला याबद्दल तपास करण्यास सांगतो. विल्यम हा पूर्वी इन्क्विजिटर म्हणजेच पाखंडीपणाचा न्यायनिवाडा करण्यासाठी नेमलेला न्यायाधीश म्हणून फार प्रसिद्ध असतो. पण हे काम त्याने काही वर्षापूर्वी सोडलेलं असतं. ॲबटच्या आज्ञेनुसार विल्यम तपासाला सुरुवात करतो. काही साधकांशी त्याची चर्चाही होते. या सगळ्या तपासात त्याची गाठ जॉर्ग या वृद्ध आणि आंधळ्या साधकाशी पडते. ॲरिस्टॉटलचा जो अतिशय प्रसिद्ध ग्रंथ आहे पोएटिक्स त्यावर आणि लाफ्टर म्हणजेच हास्याचं धर्मशास्त्रात स्थान काय यावरून या दोघात फार मोठा वाद होतो. तेव्हा विल्यमच्या असं लक्षात येतं की जॉर्गला हास्याबद्दल नुसती चीडच नाही तर घृणाही असते. ॲबेच्या प्रांगणात मारलेल्या डुकरांच्या रक्ताची वासना लावण्यासाठी
ते एका मोठ्या भांड्यात साठवून ठेवलं असतं आणि दुसऱ्या दिवशी त्या भांड्यात वेनान्शिस हा साधकाचा मृतदेह खाली डोकं वर पाय अशा विचित्र स्थितीत आढळतो. वेनान्शिस हा ग्रीक आणि अरेबिक भाषांचा तज्ज्ञ असतो आणि ॲबेमध्ये तो या भाषातील काही निवडक ग्रंथांचं भाषांतर करण्याचं काम करत असतो. तो एक अरिस्टॉटल स्कॉलर असतो आणि त्याचा अरिस्टॉटलचा अतिशय गाढा अभ्यास असतो. तो बुडून मेलेला नाही हे सिद्ध होतं आणि त्याच्या अंगावर कुठलीच जखम नसते. तो मेला कसा? तर ॲबेमधला जो हा असतो एक हर्बलिस्ट म्हणजे ज्याला आपण वनस्पतीशास्त्रज्ञ म्हणू शकतो, तो सेव्हर्निस विल्यमला असं सांगतो की त्याला वेनान्शिसच्या बोटांवर आणि जिभेवर काही काळे डाग आढळलेले असतात. यामुळे काय होतं, विल्यमच्या तपासाची व्याप्ती वाढते. या ॲबेमधील ग्रंथालय अतिशय नावाजलेलं असतं, सगळीकडे अतिशय प्रसिद्ध असतं. त्याचा ग्रंथपाल असतो मालाकी. या मालाकीचे त्याच्या सहायकाशी म्हणजेच बेरेंगरशी अनैसर्गिक शारीरिक संबंध असतात आणि या बेरेंगरचे त्या मृत ॲडल्मोशी देखील तशाच प्रकारे संबंध असतात हे विल्यमला कळतं. याबद्दल, या संबंधांबद्दल त्या ॲबेत जॉर्ग आणि जो मरण पावला असतो आत्ता वेनान्शिस, त्या दोघांनाच माहिती असते, हेही तो शोधून काढतो. त्यामुळे आपल्या हातून पाप घडला आहे म्हणून ॲडल्मनं आत्महत्या केली असली पाहिजे अशा निष्कर्षापत विल्यम पोचतो. हा वेनान्शिस नेहमीच ग्रंथालयात कार्यरत असायचा म्हणून विल्यम शोध घेण्यासाठी ग्रंथालयात जायचा प्रयत्न करतो, पण ग्रंथपाल मालाकी त्याला तशी परवानगी देत नाही. आश्चर्य म्हणजे तो ॲबट असतो ना, तो देखील या निर्णयाची पाठराखणच करतो. मग विल्यम आणि आत्सो रात्री लपून छपून त्या ग्रंथालयात प्रवेश करतात. वेनान्शिस जे टेबल वापरत असतो ना, त्या टेबलावरती ते पोचतात. तेवढ्यात काय होतं, अंधारातून कोणीतरी एक माणूस येतो आणि त्या एक टेबलावरचं एक पुस्तक पळवतो. विल्यम आणि आत्सो त्या अज्ञात माणसाचा पाठलाग करतात खरा, पण तो निसटतो. पुढच्या शोधाशोधीत त्यांना ग्रंथालयात एक गुप्त खोली सापडते, पण त्या खोलीत ते प्रवेश करू शकत नाहीत कारण ते आत जाऊ शकत नाहीत. मग ते तसेच हात हलवत कोणाला न सांगता हळूच आपापल्या खोल्यात परततात. तिसऱ्या दिवशी आणखीन एक धक्कादायक बातमी त्या ॲबेत पसरते. बेरेंगर हा सहाय्यक ग्रंथपाल बेपत्ता झाला असतो. त्यामुळे होतं काय, तर विल्यमवर तपासाचा दबाव आणखीनच वाढतो. त्याला या तपासात हेरेटिक्स म्हणजेच पाखंडी असलेले सल्वातोर आणि रेमुग्यो हे साधके भेटतात. या सगळ्यांमुळे विल्यम जरा अस्वस्थ होतो. त्या संध्याकाळी आत्सो त्या ॲबेत फिरत असताना त्याला एक तरुण शेतकरी मुलगी भेटते जी ॲबेमध्येच काम करत असते. ते बराच वेळ एकांतात काढतात आणि मग घडून येते घडतं. शारीरिक संबंधाचा हा पहिलाच अनुभव असल्यामुळे आत्सो अगदी भांबावून जातो. एका बेसावध क्षणी आपल्या हातून मोठा प्रमाद घडल्याची त्याला जाणीव होते. तो लगोलग विल्यमकडे जातो आणि त्याला याचा सगळा कबुली जबाब देतो, पण विल्यमही त्याला मोठ्या मनाने माफ करतो. चौथ्या दिवशी काय होतं की एका दुर्लक्षित बंद स्थानगृहातील एका टबात त्या बेरेंगरचं शव मिळतं. तो बुडून मेला आहे हेही सिद्ध होतं, पण त्याची कुठली झटापट झाल्याची कुठल्या खुणा नसतात आणि त्याच्याही बोटांवर आणि जिभेवर काळे डाग आढळतात. विल्यमला हे काळे डाग विषामुळे तर नाहीत ना अशी आता मात्र शंका येऊ लागते. अगदी याच दिवशी पोपच्या आज्ञेवरून या सगळ्या भयंकर घटनांचा तपास करायला बर्नार्ड गुई हा इन्क्विझिटर म्हणजेच चर्चने नेमलेला न्यायाधीश या ॲबेत पोचतो. पाचव्या दिवशी काय होतं की जो असतो ना वनस्पतीशास्त्रज्ञ आणि जो ॲबेतील त्या प्रयोगशाळेचा प्रमुख असतो ना सेव्हरिनस, त्याच्या हाती एक विचित्र पुस्तक लागतं. याबद्दलचा निरोप तो त्या विल्यमला कळवतो. पण जेव्हा विल्यम प्रयोगशाळेत येतो ना तेव्हा त्याला तो सेव्हरिनस मृतावस्थेत आढळतो. त्याच्या डोक्याच्या मागच्या बाजूला खूप मार बसला असतो. आता मात्र ॲबेत प्रचंड भयाचं वातावरण पसरतं. सेव्हरिनस सांगितलेल्या त्या विचित्र पुस्तकाचा
विल्यम शोध घेतो खरा, पण त्याला ते सापडत नाही. तिकडे त्या गुहीचा तपास चालू होतो, त्या बर्नार्ड गुहीचा, जो असतो इन्क्विजिटर त्याचा. आणि त्याच्या तपासात त्याला ॲबेत राहणाऱ्या पूर्वीच्या काही पाखंडींचा शोध लागतो. त्या गुहीच्या शारीरिक छळांच्या धमक्यांना घाबरून रेमनगिओ हा जो असतो ना पाखंडी, तो या सर्व मृत्यूंना आपणच जबाबदार आहोत असा खोटाच कबुलवा देतो. आणि त्या साहजिकच त्याला त्यामुळे अटक होते. तो जॉर्ज असतो ना, तो वृद्ध आंधळा साधक, तो असं जोरजोरात प्रतिपादन करू लागतो, ही सगळी चिन्ह आहेत ना, ती अँटी ख्राइस्ट म्हणजेच सैतानाच्या आगमनाचीच आहेत. यामुळे तर काय होतं, ॲबेत तर घबराटच पसरते, प्रचंड घबराट. पुढच्या म्हणजे आता 6व्या दिवशी त्या ग्रंथपार मालाकीचा पण मृत्यू होतो. मरणाआधी तो काहीतरी विंचवांचा असा काहीतरी विचित्र असंबंध उल्लेख करतो. विल्यमला काही गोष्टी जरी कळल्या असल्याना तरी त्याला सगळ्या मृत्यूंमधला दुवा अजूनही मिळालेला नसतो. यात काहीतरी पॅटर्न आहे, म्हणजेच आकृतीबंध आहे, त्याची खात्री पटली असते, पण तो त्याच्या पलीकडे जाऊ शकत नसतो. त्यात होतं काय की विल्यमला काहीच यश न मिळाल्यानं ॲबटही नाराज असतो आणि त्याच्या आबेमध्ये काही पाखंडी साधक मिळाल्यामुळे तोही चांगलाच तणावाखाली असतो. तो विल्यमला सांगतो की आता तपास थांबव, खूप झालं, त्यापुढे तुझा हा तपास तू करायचा नाहीस. पण विल्यमला आता खात्री पटली असते की या सगळ्या मृत्यू मागचं जे रहस्य आहे ना, ते त्या ग्रंथालयातच कुठेतरी आहे. दुसऱ्या शोध निघणार असतो त्याआधी शेवटचा प्रयत्न म्हणून तो त्याच रात्री आजसो सहित परत ग्रंथालयात गुपचूप जायचा आपला बेत पक्का करतो. त्या रात्री विल्यम आणि आजसो वाचनालयात जाऊ शकतात की नाही, त्यांना त्या गुप्त खोलीत प्रवेश मिळतो की नाही, या सगळ्या वेगवेगळ्या विचित्र रहस्यमय मृत्यूंना कोण जबाबदार असतो आणि या मृत्यूंच्या मागची कारणं काय असतात, या सगळ्या घटनांची उकल कशी होते आणि शेवट काय होतो, या सगळ्यांची उत्तरं आपल्याला या विलक्षण कादंबरीत मिळतात. ही कादंबरी वरवर बघता एखादी मध्ययुगीन रहस्यकथा जरी वाटली ना, तरी या कादंबरीचा अवकाश इतका सीमित नाही हे सांगणं आवश्यक आहे. एकूण कथानकाची मांडणी अत्यंत कौशल्याने आणि अतिशय आकर्षक अशीच केली आहे. ही सगळी कथा आपण आजसोच्या मुखातून ऐकत आहोत इथे नमूद केलं पाहिजे. मगाशी सांगितल्याप्रमाणे आजसो अगदीच पोरवयीन अनुभवी साधक आहे आणि त्यामुळेच घडणाऱ्या घटनांचं त्याला जे आकलन होतं ना, ते मर्यादितच आहे. एकूण या तंत्राचा अत्यंत प्रभावीपणे वापर करून ही कथा अत्यंत सहजगत्या आपल्यासमोर उलगडली आहे. 14व्या शतकातील ॲबेतलं म्हणजे साधक विहारातलं आयुष्यही एकूण या कादंबरीत अत्यंत मार्मिकपणे रेखाटलं आहे. तिथल्या चालीरीती, तिथल्या साधकांचे एकमेकांशी असलेले संबंध, या साधकांच्या वस्तीतही उठणारे भावनांचे कल्लोळ, हाव, असूया, द्वेष, ईर्ष्या, लालसा, सूड आणि मूळ शारीरिक गरजा, या सगळ्या मानवी भावनांचं होणारं प्रगटीकरण हे सगळंच एकूण अत्यंत परिणामकारकरित्या आपल्यासमोर उभं केलं आहे. या कादंबरीचं कथानक मध्ययुगात घडत असल्यामुळे आणि कादंबरीचा निवेदक त्याच काळातला असल्यामुळे एकूण आपल्या भाषेचा बाज त्याला अनुसरूनच ठेवला आहे. जरी या भाषेला एकूण मध्ययुगीन डूब दिली असली ना, तरी ती डोईजड होणार नाही याची त्याने पुरेपूर काळजी घेतली आहे. तशी एकोची भाषा आहे ना, ती अतिशय प्रभावी आहे आणि कथानकाच्या प्रकृतीला अत्यंत पोषक अशीच आहे. या कादंबरीचं लक्षणीय वैशिष्ट्य म्हणजे या कादंबरीतले संवाद. बहुतेक कथानक हे या संवादातूनच उलगडत जातं. एक मध्ययुगीन रहस्यकथा ही या कादंबरीची वाटणारी चौकट आहे ना, अतिशय फसवी आहे. यात पवित्र ग्रंथ म्हणजेच बायबलची अत्यंत अभ्यासू मीमांसा आहे. सिमॅटिक्स म्हणजेच चिन्हशास्त्रावर आणि चिन्ह मीमांसेवर अतिशय उद्बोधक असं भाष्य आहे. या कादंबरीत लिटररी थेअरी म्हणजेच साहित्याच्या संकल्पनेवरही
अत्यंत रंजक असं विवेचन केलं आहे. धर्मात सांगितलेल्या विविध मुद्द्यांवर अतिशय रोचक टिप्पणी आहे या कादंबरीत. पाखंड म्हणजे काय, हास्याच्या आयुष्यात स्थान काय, मानवी जीवनाचा खरा अर्थ काय, धर्मनिष्ठता म्हणजे काय, परंपरावाद म्हणजे काय, देवाच्या आणि सैतानामधल्या चालणाऱ्या युद्धाची जी कधी संपत नाही त्याची खरी व्याप्ती किती, या सगळ्या अतिशय कठीण विषयावर अत्यंत परिणामकारक असं भाष्य आहे. आणि हे सगळं एकूण आपल्यासमोर अतिशय प्रभावीपणे मांडलं आहे. धर्मशास्त्रावरचे वादविवाद जे आहेत ना, म्हणजे डिबेट्स, ते तर आपल्याला पूर्णपणे गुंगवून टाकणारेच आहेत. हे विषय इतके गहन जरी असले ना, तरी एकोच्या संवादामध्ये इतकी सहजता आहे की सगळं पांडित्य देखील आपल्याला फारशी पार्श्वभूमी नसली तरी विनाशय समजू शकतं. एकोच्या लेखणीची ही ताकदच आहे, हे तर खरंच आहे ना. या कादंबरीचं कथानक नक्कीच वेगवान आहे, कारण या कथानकाची ती गरजच आहे. पण एकोची कथनशैली इतकी उठावदार आहे की या कथानकाचा वेग फक्त घडणाऱ्या घटनांवरच आधारित नसून या घटनांवर वेगवेगळ्या व्यक्तिरेखा जे विचार मांडतात, या घटनांचं ते जे आकलन करतात, यावरही तो अवलंबून आहे. आणि हे या कादंबरीचं आणखीन एक वैशिष्ट्य आहे. अगदी पहिल्यापासूनच हे कथानक आपल्या मनाची पकड घेतं आणि ही पकड कथानक जसं जसं पुढे सरकत जातं ना, तशी आणखीनच घट्ट होत जाते. चिन्हशास्त्राचा या कादंबरीत अत्यंत कल्पकतेने वापर केलेला आहे. आणि एकोचं या शास्त्रावर असलेलं प्रभुत्व लक्षात घेता त्यात आश्चर्य ते काय हो. आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे या कादंबरीत घडणारे सगळे मृत्यू हे बुक ऑफ रिव्हिलेशन मध्ये सांगितलेल्या 7 ट्रम्पेट्स म्हणजेच 7 तुताऱ्यांच्या भविष्यवाणीवर आधारलेले आहेत. जगाच्या अंतिम समयी म्हणजेच जग संपेल, ज्याला आपण ॲपोकॅलिप्स म्हणतो, त्यावेळी भयंकर संकटाची नांदी 7 देवदूत हे 7 ट्रम्पेट्स म्हणजे या 7 तुताऱ्या वाजून देतील असं बुक ऑफ रिव्हिलेशनमध्ये सांगितलेलं आहे. या तुताऱ्या एकामागून एक वाजतील. प्रत्येक तुतारी वाजल्यावर काय होईल याचं इत्थंभूत वर्णन बुक ऑफ रिव्हिलेशनमध्ये दिलेलं आहे. ॲबेत त्यानुसारच मृत्यू घडतात. जणू त्या ॲबेचा अंतच जवळ आला आहे की काय असा इशारा एको देतो आहे असं वाटून जातं. या कादंबरीत व्यक्तिरेखा बऱ्याच आहेत, पण विल्यम आणि आत्सो सोडले ना तर बाकी सगळ्या व्यक्तिरेखांचा कथानकातील वावर तसा मर्यादितच आहे. ॲबेत राहणाऱ्या बऱ्याच साधकांचा या व्यक्तिरेखात भरणा आहे हे साहजिकच आहे ना, हे वेळ सांगायची गरजच नाही. त्यात ॲबेचा प्रमुख ॲबोट, त्याचं नाव ॲबो आहे, तो आहे जो या एकामागून एक होणाऱ्या संशयास्पद मृत्यूमुळे अत्यंत ताणाखाली आहे. या साधकात कथानकाच्या सुरुवातीच्या आधीच मरण पावलेला ॲडल्मो आहे आणि नंतर मृत पावलेले व्हेनान्शियस, बेरेंगर, सेव्हनियस आणि मलाकी हे आहेत. यात ॲलिनार्डो, साल्वतॉर, रेमिंगिओ, निकोलस, बेनो इतरही साधक आहेत. या सगळ्यात अगदी उठून दिसतो ना तो म्हणजे तो वृद्ध, आंधळा, अतिकर्मठ असलेला जॉर्ग. नंतर बर्नार्ड गुई हा इन्क्विझिटर आणि मायकेल ऑफ सेसना हा फ्रान्सिस्कन पंथाचा मिनिस्टर जनरल या ऐतिहासिक व्यक्तिरेखाही आहेत. या अशा अनेक काल्पनिक आणि खऱ्या व्यक्तिरेखांनी या कथानकाला रंगत आणली आहे. एकोण मोजक्या शब्दात या व्यक्तिरेखामध्ये अत्यंत जिवंतपणा आणला आहे आणि त्यामुळे या सगळ्याच व्यक्तिरेखा आहेत ना, ते आपल्या चांगल्याच लक्षात राहतात. या कादंबरीच्या 2 प्रमुख व्यक्तिरेखा म्हणजेच कहाणीचा निवेदक आत्सो आणि त्याचा गुरु असलेला विल्यम. आत्सो ऑफ मल्क हा अतिशय पोरसौदा, अनुभवी असा साधक आहे. त्याचा सगळा निरागसपणा त्याच्या निवेदनातून आपल्यापुढे सहज प्रगट होतो. त्याच्यावर या सगळ्या चमत्कारिक भीषण गोष्टीचा होणारा परिणाम, थोरा मोठ्यामध्ये घडणाऱ्या धार्मिक प्रश्नांवरील वादविवादांचे त्याला होणारं आकलन आणि त्याचे त्यानं काढलेले निष्कर्ष
सगळ्याच गोष्टीबद्दल त्याला असणारी जिज्ञासा, गुरुवर आंधळी श्रद्धा असलेला पण त्याच्या काही वक्तव्यामुळे गोंधळात पडणारा हा आत्सो आहे ना, तो एकोनं अत्यंत उठावदारपणे साकारला आहे. या कादंबरीचा नायक म्हणजेच विल्यम ऑफ बास्करविल्स हा फ्रान्सिस्कन पंथाचा बुजुर्ग मठाधिकारी, अत्यंत हुशार, ज्ञानी, पांडित्य असलेला, साहसी, संयमी, बुद्धिजीवी म्हणजेच इंटेलेक्च्युअल, विचारी, बुद्धिमान, न्यायी, खरोखरीचा उदारमतवादी, सगळ्यातलं सत्य शोधण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेला, मूळ मानवी मूल्यांचं जतन करण्यासाठी सतत धडपडणारा, पूर्वी इन्क्युबेटर असलेला हा विल्यम आपल्या कायम स्मरणात राहतो. एकूण तो इतक्या समर्थपणे रेखाटला आहे ना की आपल्याला त्याच्या न्यायीपणावरती गाढ विश्वास बसतो आणि त्याच्याविषयी प्रचंड आदर आपल्या मनात निर्माण होतो. रसिको, लक्षात ठेवण्यासारखी एक गोष्ट म्हणजे एकूण त्याच्या नायकाचं नाव बास्करविल्स ठेवलं आहे आणि त्याच्या बाह्य व्यक्तिमत्वाचं वर्णन वाचताना आपल्याला चटकन असं लक्षात येतं की ते शर्लॉक होम्सशी बरंच मिळतं जुळतं आहे. आपल्याला जागतिक वाङ्मयातल्या सर्वात प्रसिद्ध आणि सर्वात लोकप्रिय गुप्तहेर म्हणजे डिटेक्टिव्ह असलेल्या शर्लॉक होम्सची डाउन द बास्करविल्स ही सर्वोत्कृष्ट कथा माहिती असेलच. या ग्लोबल सायटी सफरीच्या मागच्याच म्हणजे 8व्या भागात मी याच्याविषयी आपल्याशी विस्ताराने बोललो आहेच. एका अर्थीनं एकोनं शर्लॉक होम्सला आणि त्याच्या निर्माणकर्त्याला म्हणजेच सर आर्थर कॉनन डॉयलला दिलेली ही एक मानवंदनाच आहे. एको एवढ्यावरच थांबलेला नाही रसिको, तर कॉनन डॉयलच्या पावलावर पाऊल टाकून त्याने एका रहस्यात्मक कथेला अतिशय आगळं रूप देऊन अनेक बदल असलेल्या एका जबरदस्त कलाकृतीची निर्मिती केली आहे. मगाशी सांगितल्याप्रमाणे ही कादंबरी प्रकाशित झाली 1980 मध्ये. उंबेर्तो इकोच्या या पहिल्याच कादंबरीला रसिको उदंड यश मिळालं. जगातील अनेक भाषांत तिची भाषांतरं झालेली आहेत. आज गाय त्या कादंबरीच्या रसिको 5 कोटी प्रती खपल्या आहेत आणि म्हणूनच जागतिक वाङ्मय इतिहासात सर्वाधिक खपणाऱ्या पुस्तकामध्ये या कादंबरीचा समावेश होतो. या कादंबरीवर वेगळ्या भाषात अनेक नाटकं, नभोवाणी नाटकंही आली आहेत. हॉलिवूडमध्ये या कादंबरीवर एक चित्रपटही निघाला आहे ज्यात शॉ कॉनरी आणि ख्रिश्चन स्लेटर सारख्या अव्वल दर्जाच्या अभिनेत्यांनी काम केलेलं आहे. या कादंबरीवर TV मालिका आलेली आहे, अगदी व्हिडिओ गेम्स देखील. या कादंबरीवर आधारलेले संगीताचे काही अल्बम्सही प्रसिद्ध झालेले आहेत. ल मॉ या प्रख्यात फ्रेंच वृत्तपत्रानं या कादंबरीचा समावेश 20व्या शतकातील 100 सर्वोत्कृष्ट कादंबऱ्या म्हणजेच 100 ग्रेटेस्ट नॉवेल्स ऑफ 20th सेंचुरीमध्ये वरच्या स्थानावर केलेला आहे. रोमन कॅथलिक चर्चच्या इतिहासातील काही ठळक घटनांभोवती गुंफलेली धर्मग्रंथ, सिद्धांत स्वरूप धर्मशास्त्र म्हणजेच थिओलॉजी, धर्मतत्व, श्रद्धा, पाखंड आणि पाखंडी, देव, सैतान, तत्वज्ञान, चिन्हमीमांसा, पुराणमतवाद या सर्वांवर सखोल भाष्य करणारी, मानवी जीवनाच्या विविध पैलूंना सहज स्पर्श करणारी आणि याही पलीकडे जाऊन मानवी जीवनात इविल म्हणजेच अशुभ, दुष्ट, सैतानी शक्तीचा अर्थ काय आणि त्या शक्तीचं मानवी जीवनात स्थान काय याचा परखड शोध घेणारी साधारणतः 500 पानांची जागतिक वाङ्मयातील ही एक विलक्षण कलाकृती आहे. रसिको, काय आहे ना की शेवटी कुठल्या एका मतप्रणालीला आंधळ्यासारखं चिकटून राहणं, त्या विचारसरणीचा बदलत्या काळानुसार धांडोळा न घेणं, मूलभूत मानवी मूल्यांवर ती विचारसरणी किती खरी उतरते हे तपासून न पाहता तिचं समर्थन करत राहणं, हेच खरं इविल म्हणजेच अशुभ, दुष्ट, सैतानी आहे असं सांगताना उदारमतवादाचा पुरस्कार करणारी, चिरंतन मानवी मूल्यांची सतत जपणूक करणारी, नेहमीच
सत्याचा मूलभूत शोध घेणारी विचारसरणीच या जगाची तारणार आहे हेही एको कुठलाही अभिनिवेश न ठेवता आपल्याला संयमी सुरात सांगतो. कुठल्याही जाणकार सजग वाचकासाठी ही कादंबरी म्हणजे खजिनाच आहे हे मात्र नक्की.